इथे मी गॅस ऑन केलेला नाही आहे. आधी मी तेल घातलं आहे आणि अशा प्रकारे तेल थोडंसं कढईला ह्या पसरवून घ्यायचं आणि नंतरच गॅसची फ्लेम आहे ती ऑन करायची. आता मी इथे गॅसची फ्लेम चालू करते, परंतु मी इथे मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवणार आहे. हाय फ्लेमवर मी गॅस ठेवत नाही आहे, कारण मातीचं भांडं आहे ते हाय फ्लेमवर गरम केल्यामुळे त्याला तडा देखील जाऊ शकते. त्यामुळे सुरुवातीलाच आपण वापरतोय तर इथे मी मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम करून घेते. तेल थोडं गरम झालं तर त्यामध्ये मी 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, चक्रीफूल, अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, तसेच एक अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या इथे मी खलबत्त्यावर ठेचून घेतलेल्या आहेत. 1 ते 2 मिनिटासाठी हे सर्व परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम इथे मी वाढवली नाही आहे, मीडियम फ्लेमवरच आपण गॅस ठेवलेला आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत ते घालून घेते. ते तुम्ही बारीक चिरून देखील कांदे घालू शकता, परंतु इथे मी आज पातळ चिरून घेतलेले कांदे घालते. आता आपण त्यामध्ये कांदा मिक्स करून साधारणतः याला 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊया. आता आपण 1 ते 2 मिनिटासाठी कांदा परतून घेऊया. इथे मी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेत नाहीये, तर थोडासा मऊ पडेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, तसेच 2 मध्यम आकाराची टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतल्या ती देखील इथे टाकते. त्याऐवजी तुम्हाला जर का जाडसर रस्सा हवा असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील करून घालू शकता. आता आपले जे साठवणीचे मसाले असतात ते आपण ह्यामध्ये घालूयात. इथे मी 1 चमची घरगुती मसाला, अर्धी चमची हळद आणि 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर घातले. तुम्हाला जर का जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू देखील शकता, किंवा तुम्हाला जर का भाजीमध्ये मिरच्यांची सवय असेल तर तुम्ही इथे 1 ते 2 मिरच्या कट करून देखील त्या घालू शकता. आता आपण हे मसाले कांदा आणि टोमॅटो सोबत व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकतात छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं दही आपण ह्यामध्ये घालूयात. इथे मी ताजं दही वापरलेलं आहे. आता व्यवस्थित एकदा मिक्स करूयात आणि ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. चिकन मध्ये पुदिना घातल्यामुळे चिकनच्या ग्रेव्हीला एक छान टेस्ट येते. आता आपण ह्यामध्ये 1/4 किलो चिकन घालूया. हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 पाण्यातनं. त्याला मी आधी मीठ किंवा हळद काहीच लावून ठेवलं नव्हतं, डायरेक्टली आपण आता ह्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून घेऊयात. सुरुवातीला आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही. गॅसची फ्लेम आहे ते आपली लो टू मीडियमच आहे. आता आपण एक 5 ते 10 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. 10-10 मिनिटाच्या गॅपने तुम्ही अशा प्रकारे हे मध्ये मध्ये हलवून घेऊ शकता. आणि मातीच्या भांड्याचा वापर करताना त्यामध्ये स्टीलच्या किंवा कोणत्याही दुसऱ्या चमच्याचा वापर करू नका. लाकडी चमच्याचाच वापर करा, जेणेकरून मातीच्या भांड्याला तडा जाणार नाही. आता पुन्हा ह्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता दही घातल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटलंय. आता आपण ह्यामध्ये चिकन मसाला घालू. 1 चमची मी इथे चिकन मसाला. थोडं शिजल्यानंतर मी ह्यामध्ये बटाट्यांचा वापर देखील केलाय. एक मोठ्या आकाराचा